प्रथमा नमन पांडुरंगा करू प्रथमा नमन करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन चरण संपाते तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काही चनिनी बोलतो वचने अतिभाविका प्रथम नमन करू गणनाथ उमा शंकराच्या सुताचरणावरी ठेवणी माता साष्टांगे आता दंडवत दुसरी वंदो शारदा चतुरा ननाचात्माचा वाक्सिद्धी पाविजे सहजातीच्या चरण वजा दंडवत आता वंदो देव ब्राह्मण जैंचे पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया माठ दंडवत आता वंदो साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठलनाम उच्चारते जनतया माठ दंडवत आता नमरंग भूमिका कीर्तने उभय होती लोकाटाळ मृदंग श्रोते देखा तया माठ दंडवत ऐशन मन करुणी सकळा हरिकथा बोले बोपड्या बोला ज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा मने विठ्ठल 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 विठ्ठल
सेवक झालो तुमच्या लागुणीचा चरण. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर. पुढीलांचे इच्छे फळ नाही बळते अंगी. संत गेले तया ठाया देवराया पाववी. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग. येच्छे यावत भोतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड जजविणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा आणि बहुतेकांच्या परिचयाचा. सेवेला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार. कीर्तन सेवा निमित्त इथं जमलेल्या सर्व भाविकांना, महाराज मंडळींना, पाहुणे मंडळींना तरी परिचित असेल तरी वागताना त्यांना सांगणं माझं आद्य कर्तव्य ठरतं. तुम्हा सर्वांचे परमार्थ प्रेमी वैकुंठवासी ज्ञानबारावजी मासाजीरावजी कल्याणकर यांच्या 13वीच्या प्रित्यर्थ त्यांचे चारही चिरंजीव माननीय भाऊरावजी, माननीय त्र्यंबकरावजी, माननीय मनोहररावजी आणि माननीय बबनरावजी व सर्व कल्याणकर परिवाराच्या वतीने घडून आलेला हा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आणि त्या संबंधाने सर्व परिवाराच्या वतीने तुम्हा सर्वांचे लाडके श्री हरिभक्तीपरायण बालासाहेब महाराज सोरेगावकर यांच्या संपर्कातून मला दिलेले निमंत्रण, त्या निमंत्रणाच्या संबंधातून उपस्थित सर्व महाराज मंडळी, कमीत कमी 100 ते 125 महाराज मंडळीच आहे आज बरं का. गणेश महाराज ह्याच्यासाठी म्हणलं सुरुवात म्हणून इकडं शेवट विनेकऱ्यापर्यंत दोन्ही मृदंगाचार्यापासून शूटिंगवाले, साऊंड सर्व्हिस, उपस्थित सर्व भाविक भक्त मंडळी सर्वांना मनोभावे वंदन करून आपल्या कीर्तन सेवेला प्रारंभ. विठ्ठल विठ्ठल. आपण जर विचार केला तर एक महत्त्वाची गोष्ट आपल्या लक्षामध्ये येईल. ते तुम्ही साऊंड समोरचे इकडे हे 3 जण. आपण जर विचार केला तर एक महत्त्वाची गोष्ट आपल्या लक्षामध्ये येईल की ज्यांचा जन्म झालाय त्यांना एक ना एक दिवस जावं लागणार आहे. कीर्तनात बसलेले काही म्हणतील आमचा वशिला आहे ना. वशिला कुणासोबत? नामदार साहेबासोबत. तुमचा कुणासोबतही वशिला असू द्या, मी सांगतो त्याच्यापेक्षा मोठा वशिलाच नाही कुणाचा. आणि जर कुणाचा असेल तर हात वर करा, त्याला नाही मारावं लागायचं. वशिला तर ऐका ना. मातुलो यश गोविंद पिता यश धनंजय. अर्जुनासारखा वीर ज्याचा बाप आहे आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यासारखा ज्याचा मामा आहे, त्याही अभिमन्यूला वशिल्यानं मरून चुकवता आलं नाही तर आपला मामा ग्रामपंचायतचा सदस्य असला म्हणजे छाती काढून चालण्यात अर्थ नाही. आणखीन एक वशिला आहे का? जगाचा मालक, ब्रह्मांडाचा धनी भगवंत पुत्र होता आणि देवाचा राजा इंद्र मित्र होता. वशिला ऐकताय ना? रामायणामध्ये ऐकलंय आपण. जगाचा मालक, ब्रह्मांडाचा धनी भगवंत पुत्र आहे आणि देवाचा राजा इंद्र मित्र आहे. इंद्राच्या सभेत जर महाराज दशरथ गेले तर इंद्र ताडकन उठून उभा राहायचा. पुढे या असं म्हणायचं. तिकडं नका पाहू, मी तिथलं सांगतोय. पुढे ह्या म्हणायचा आणि उठून उभं राहून राजा दशरथाला बसायला आसन द्यायचा. देवाचा राजा शांत वातावरणात, थोडा बेस कमी करा, गेंदन आवाज. शांत वातावरणामध्ये उजव्या बाजूला सुमंतजीकडे महाराज दशरथजींनी पाहिलं आणि सद्गदित कंठाने आवाज दिला, सुमंत. सुमंत म्हटल्या बरोबर सुमंतजी उठून उभे राहिले. जय जीव. हा प्रणाम फक्त सुमंतजी करायचे. सुमंत, अब मैं निकल जाने वाला हूं. सुमंत जी की आंखों में आंसू आ गए. ऐसा मत कहो महाराज. हाँ सुमंत, मैं निकल जाने के बाद मेरे शरीर को कैकई को स्पर्श मत करने देना सुमंत. अगर कैकई ने शरीर को स्पर्श किया ना
तो ये महाराज दशरथ स्वर्गवास में नहीं नरकवास में जाएगा. आता मान वळवली ती सुमित्रेकडे. सुमित्रा के आंखों में आंसू आ गए, रोने लग गई सुमित्रा. महाराज दशरथ जींनी सुमित्रेचे दोनही हात धरले, लटलट कापत होते हात. सुमित्रा, रोना नहीं सुमित्रा, अब मेरे प्राण निकल जाने वाले हैं, ऐसा मत कहो महाराज. हाँ सुमित्रा, मेरे प्राण निकल जाने के बाद मेरा राघव, मेरा लखन, मेरी जानकी नहीं होंगी ना. हाँ महाराज, 14 साल से पहले तीनों में से कोई नहीं आने वाला, कोई नहीं आने वाला सुमित्रा, कोई नहीं आने वाला. तो मेरा भरत शत्रुघ्न मामा युधाजित के घर से, हाँ वो जरूर आएंगे. सुनो सुमित्रा, मेरे प्राण निकल जाने के बाद मेरा राघव, लखन, जानकी नहीं होंगी. हाँ नहीं होंगे. मेरा भरत शत्रुघ्न आएंगे, वो जरूर आएंगे. तो मेरे भरत को धूमधाम से रास तिलक करना. और सुमित्रा, मेरे भरत को कहना कि भरत, तुम्हारे पिताजी महाराज दशरथ जी ने कहा है कि इस्टेट के लिए झगड़ा मत करना, झगड़ा मत करना. आता ज्या मांडीवर मुंडकं होतं महाराज दशरथजीचं, कोणाच्या? कौसल्याच्या. त्या कौसल्याकडे फक्त वर पाहिलं. दशरथाने वर पाहिलं, कौसल्याने खाली पाहिलं. महाराज दशरथ मुखाने बोलण्याच्या अगोदरच आतापर्यंत ताकद लावून आवरलेले अश्रूचा बाण फुटला आणि अश्रू पडले महाराज दशरथजीच्या छातीवर. महाराज दशरथ रडतात, कौसल्या रडते. महाराज दशरथ अश्रूनं बोलत होते, कौसल्या अब मैं जाने वाला हूं. तो कौसल्या मां कहते, नहीं महाराज नहीं, ये अयोध्या जहाज है. अयोध्या के प्रजाजन जहाज में बैठे हुए मुसाफिर है. आप जहाज के कप्तान हो. रामचंद्र जी का वियोग समुद्र है. अगर कप्तान ने धीरज खो दिया पतिदेव, तो मुसाफिरों का क्या होगा? हे अयोध्या जहाज आहे. अयोध्येतले प्रजाजन म्हणजे जहाजात बसलेले प्रवासी आहे. याचे मुख्य चालक तुम्ही आहात आणि तुम्हीच असे रडले. रामचंद्रजीचा वियोग समुद्र आहे. तुम्हीच रडले तर प्रजेचं काय होईल? तेवढ्यात महाराज दशरथजीने हात झटकले आणि पाय झटकले आणि महाराज दशरथ घाबरले. कौसल्या, सामने वाली दीवार पर देखो कौसल्या. काही नाही, भिंत आहे महाराज. ते पहा सुमंतजी, भिंत आहे. ते पहा सुमित्रा, भिंत आहे. ते पहा कौसल्या, ते पहा सुमंतजी, ते पहा सुमित्रा. त्या समोरच्या भिंतीवर ते श्रावणाचे आंधळे मायबाप दिसतात मला. आणि आंधळे मायबाप तडफडत असताना शाप देतात, राजा पाण्याचा एक कोट पिणार नाही आम्ही राजा. आम्ही जरी आंधळे मायबाप असू तरी श्रावणाचे आंधळे मायबाप शाप देतो राजा. तुला सुद्धा किती जरी पुत्र असतील तर मरायच्या वेळेला एकही कामाला येणार नाही. चौघे पुत्र त्या दशरथा, चौघे पुत्र त्या दशरथा. अंधकाळी एकही नव्हता, अंधकाळी एकही नव्हता, अंधकाळी एकही नव्हता, अंधकाळी एकही नव्हता, अंधकाळी एकही नव्हता. पुत्र त्या दशरथा, अंधकाळी एकही नव्हता, अंधकाळी एकही नव्हता, अंधकाळी एकही नव्हता. चौघे पुत्र त्या दशरथा, अंधकाळी एकही नव्हता, अंधकाळी एकही चौघे पुत्र त्या दशरथा. पण अंतकाळच्या वेळेला, अंतकाळी एकही नव्हता. हे मी देवाच्या बापाचं सांगतोय, आपल्या बापाचं कुठे घेता?
तिथं पेटवणाराची गर्दी राहणार आहे. पेटावं लागणार आहे तो मामा एकट्याला. आराम के सब संग साथी जब वक्त बाड़ा जब कोई नहीं, मतलब कही कि लोग दुनिया में किसी का कोई नहीं. जब टिकट मिला है जाने का डेरा के या स्मशानों में, वहां जलाने वाले लाखों थे, जलने वाला कोई नहीं. पेटवणाराची गर्दी राहणार आहे. वत वत डिझेल वत म्हणणारे भरपूर भेटतील, पण पेटावं लागणार आहे तुम्हाला एकट्याला. नाहीतर या जिंदगीचा काही भरोसा सांगता येत नाही हो. काही सांगता येत नाही. सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा रुक जाएगी चलते चलते, मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. जमका अजब तड़ाका बे, तू क्या जाने लड़का बे, जाने लड़का बे, तू क्या जाने लड़का बे. जमका अजब तड़ाका बे, तू क्या जाने लड़का बे, तू क्या जाने लड़का बे. लड़का बे, लड़का बे, बस. ते एका बॉलमध्ये 2 रन माहीत होते, पण आज 3 रन काढले तुम्ही. मौत जब तुझको आवाज देंगे, ज्या वेळेला आपल्या मरण आयुष्य संपलं जाईल त्यावेळेला हे किराया का घर है, एक ना एक दिन छोड़ना पडेगा. एक ना एक दिवस हे जावं लागणार आहे. ज्याचं मरण ज्या वेळेला ज्या ठिकाणी ज्या पद्धतीने ठरलं, त्याच्यात देवाचा बाप नाही बदल करू शकला तर आपण कोण करणार. ते गरुड पुराणात आपण कथा ऐकतो पंकज महाराज. गरुडजी बाहेर निघाले. गरुडजी बरेचसे दूरवर आले तर यमदूत समोरून आले. राम राम. आता ते राम राम काय गावातल्या लोकांचा होता का कोणाचा. यमदूताचा राम राम म्हटल्यावर गणेश महाराज पहिली नाडी तपासली गरुडानं. ते यमदूत हसायला लागले. तुमचा नाही नंबर. हा मग तुमची म्हातारी नाही का, उद्या पहाटे 5:45 वाजता तिला न्यायला येणार आहे. आणि आत्ता कुणाला न्यायला आले, तुमच्या गल्लीतले अमुक अमुक. गरुडजी म्हटले ठीक आहे. संध्याकाळी घरी आले, म्हातारीला म्हणले काय खायचं ते खाऊन घ्या. आता संध्याकाळी 12-1च्या सुमारास म्हातारीला पाठीवर घेतलं आणि लांब हिमालयाच्या गुहेत 4:30-5च्या सुमारास तिथपर्यंत गेले. लांब हिमालयाच्या गुहेत म्हातारीला खाली ठेवलं. घामाघूम झालेले गरुडजी घाम पुसत होते. तेवढ्यात यमदूत समोर हजर झाले. राम राम. राम राम नाही, तुम्ही तर 5:45 येणार होते ना माझ्या घरी. ते घाई गडबडीत सांगायचंच विसरलो.
काय? तुमच्या म्हातारीचा मृत्यू 5:45लाच आहे, पण तुमच्या घरी नसून या गोयेत हे सांगायचं विसरलो होतो. मी रात्रभर विचार करत होतो, एवढं वय झालं म्हातारीचं, एवढ्या लांब हिमालयाच्या गोयेत चालत येईलच कशी. पण 5:45ला मृत्यू असताना 5 वाजता म्हातारी घरपोच केली, त्याबद्दल धन्यवाद. म्हातारी दे इकडं आणि तुझा तिकडं, त्याच्यात कुणी बदल करत नाही. सरलं ना आयुष्य, सरलं. जगण्याची किती प्रयत्न करा, नाही जगत ते. कोरोनात काही कमी गेले का? सत्ताधीश गेले, संपत्तीवान गेले, गुणवंत गेले, धनवंत गेले. सत्ताधीश म्हणाल तर आमच्या पंढरपूरचे आता आजी आणि माझी दोनही आमदार गेले. माननीय भारत नाना भालके, मीच केलं पहिल्या पुण्यतिथीचं कीर्तन, आणि माननीय सुधाकर पंत परिचारक. आपले हिंगोलीचे राजीवजी सातव साहेब गेले, सत्ताधीश गेले, संपत्तीवान गुणवंत गेले. बाबासाहेब महाराज इंगळे कोरोनानेच गेले, गुणवंत गेले. लोक म्हणतात आम्हाला लबडे महाराज, लाखांनी नुकसान झालं लॉकडाऊनमध्ये, त्याच्या पुढं काही काही भेटतात. कोट्यांनी नुकसान झालं. एक लक्षात राहू द्या, बाकीचे झालेले नुकसान इथून पुढच्या कारकिर्दीत आपण भरून काढू शकू. बरबे झाले आजीवारी, नाही पडलो मृत्यूचे आहारी, वाचून आलो येतावारी, उरले त्यारी तुम्हा समर्पण. बरबे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूचे आहारी. ह्या लॉकडाऊनमधला तुमचा आणि आपला सगळ्यात मोठा फायदा सांगतो. कोरोनात मोठमोठे सत्ताधीश गेले, संपत्तीवान गेले, गुणवंत गेले, धनवंत गेले. पण या पांडुरंगाने, ज्ञानोबाराय, तुकोबारायने या महामारीतून तुम्हा आम्हाला जिवंत ठेवलं, हाच आपला सगळ्यात मोठा फायदा आहे. बरवे झाले आजीवरी. ज्याचं सरलं ना त्यानं जगण्याची किती प्रयत्न करू. आजचं कीर्तनच मरणाबद्दल आहे, म्हणून मरण सोडून दुसरं काही बोलायचंच नाही. सरलं ना जगण्याची किती प्रयत्न करा, जगत नाही ते. आणि एखाद्याचं उरलं तर मरायचे प्रयत्न करू द्या, नाही मरत ते. सगळ्या गावांनी नवस करू द्या, अमुक अमुक म्हातारं मरू द्या म्हणून, ते सगळ्याच्या 10व्याला हजर असतं काठी टेकत. का अजून ते शिल्लक आहे ना. एक वैतागलं प्रपंचाला ओंकार महाराज, खरंच वैतागलं. तेल आणा, शेंगदाणे आणा, डाळ आणा, मीठ आणा, तांदूळ आणा, जिरे आणा. वैतागलं. पत्नीला म्हटलंय कुंकू पुसून टाक, कुंकू. तेल आणा, शेंगदाणे आणा, डाळ आणा, मीठ आणा. घरात पाऊल टाकत नाही ते यादीची यादी देते. लाडक्या बहिणीचा हप्ता सुरू झाल्यापासून काय भाव झालाय तेल माहिती आहे का तुला? रागावलं ते. वैतागलंच होतं प्रपंचाला. निघालो म्हटलं जीव द्यायला निघालो म्हटलं, आणि जीव द्यायला हिंगोलीला गेलं. जीव द्यायला मी कशासाठी सांगतोय, ज्याचं उरलंय त्यानं मरण्याचे प्रयत्न करू द्या, नाही मरत ते. हिंगोलीमध्ये गेलं तर ते बायपासला ते उड्डाण पूल नाही का झालं, ते म्हटलं त्याच्याहून उडी मारली खाली मरतोच म्हटलं. तोंडच दाखवत नाही, डोकंच फुटतं, रक्तच निघतं म्हटलं. मी कशासाठी सांगतोय, ज्याचं उरलंय मरायचे प्रयत्न करू दे, नाही मरत ते.
उड्डाण पुलावर मध्यभागी आलं, पुन्हा 3 ते 2-2.5 फूट कटड्यावर पुन्हा उभं राहिलं. उडी मारण्याच्या तयारीत तोंडच दाखवत नाही म्हटलं, डोकंच फुटतंय, रक्तच निघतंय म्हटलं. उडी मारण्याच्या तयारीत होतं. पहाटेचे 4:30-5 वाजलेले मदन, 4:30-5. आणि नेमकं त्या उड्डाण पुलाच्या खालच्या रोडनी ते कॉलनीत भाजी विकणारं भाजीवालं भाजीचं टोपलं घेतलं डोक्यावर, असं पसरत टोपलं, मेथीच्या जोड्या, पालकाच्या जोड्या, शेपूच्या जोड्या, कोथिंबिरीच्या जोड्या, हे आपलं भाजीचं टोपलं घेऊन निघालं होतं. यानं उड्डाण पुलावरून जीव द्यायला उडी मारली खाली. जशी उडी मारली तसं भाजीच्या टोपल्यात असं पडलं ते. उड्डाण पुलावरून उडी मारली जीव द्यायला, भाजीच्या टोपल्यात पडलं, ते नाही मेलं. नवल वाटल तुम्हाला विनाकारण भाजीवाला मेलं. 85 किलोचा बोजा पडला, मान लचकली, मेलं ते. आणि हे जसं काही गुलाबाच्या फुलात पडले, जे म्हटलं होतं ना भाजी ऐकून घरी बिस्किटचे पुढे नेतो 2020, ते मेलं. जे घरी सांगून आलं तर कुंकू पुसून टाक, तोंड दाखवायला येणार नाही, ते तोंड दाखवायला सकाळी घरी गेलं. सरलंय ना, जगण्याची किती प्रयत्न करा जगत नाही. ज्याचं उरलंय त्याने मरण्याची किती प्रयत्न करू द्या, मरत नाही. अहो इथं देवादिकांचे अवतार उरले नाही उरो आले अवतार, कीर्ती बमार जीव किती, कीर्ती बमार नाही उरो आले अवतार, वाजवायचं तर जोरात वाजवून टाळ्या. येथे नाही ओरो आले अवतार, येरते पामर जीव किती. बाकीच्यांची काय तऱ्हे. ज्ञानोबाराय सुद्धा म्हणतात देहाच्या गावा आलिया, जन्म मृत्यूच्या ना म्हणू नये धनंजया. तिथं नाही म्हणायचंच नाही, ना म्हणू नये धनंजया जियापरी. म्हणून ज्याचा जन्माचा सोहळा साजरा झालाय त्याला एक ना एक दिवस जोरात वाजवायची. आधीच म्हणते ते एवढं जोरात म्हणतात आणि टाळ्या का म्हणून बारीक. उपजल्या पिंडा मरण सांगा ते देहाच्या गावा आलिया. जन्म मृत्यूच्या सो नाही म्हणायचंच नाही तिथं. मरण सांगा ते काही विसरली मरण बापुडी, किंवा मरणाची कार्य नाही आठवत. सध्या लोक आणि तिने अधर्माने वागतात, त्याचं एकमेव कारण आहे सध्या आपण मरणाला विसरलो. म्हणून आजच्या कीर्तनातून घरी जाताना फक्त मरण घरी घेऊन जा. मरण काही काही जण बालाजी महाराजाला भाऊरावांना म्हणतील हे बुवा सापडला का तुम्हाला, मरण घरी घेऊन जा म्हणते.
मरण घरी घेऊन जा याचा अर्थ असा आहे, मरण डोळ्यासमोर ठेवून वागायला शिका. आपल्याला जर आपलं कल्याण करायचं असेल, संत सांगतात 2 गोष्टी विसरू नका. 2 बातों की याद रख. जो चाहे कल्याण, ज्याला स्वतःचं कल्याण करायचं समगेकर महाराज, त्यानं 2 गोष्टी विसरायच्या नाही. कोणत्या 2? एक म्हणजे जेवायला विसरायचं नाही आणि दुसरं झोपायला का. 2 बातों की याद रख, जो चाहे कल्याण, निज मौत को दो जो श्री भगवान. एक म्हणजे मरणाला विसरू नका आणि दुसरी गोष्ट मरेपर्यंत जगवणाऱ्या भगवंताला विसरू नका. ह्या नियमाला अनुसरून वैकुंठवासी ज्ञानबारावजी मसाजीरावजी कल्याणकर, वय भरपूर होतं त्यांचं, जावं तर लागणारच आहे. आणि काय असतं, अलीकडं बरेचसे कथाकार आईवरच बोलतात. आई, व्याख्यान आईवरच, कविता आईवरच. आई माझा मायेचा सागर, बाप काय दुःखाचा आहे का? मग फरक एवढाच आहे, आईची माया दिसून येते, वडिलाचं प्रेम दिसून येत नाही. आईला समाजासमोर रडता येतं, वडिलांना समाजासमोर रडता येत नाही. ते दिसून येतं आईचं प्रेम. इथल्या महिला माझ्या नावाने बोट मोडते. हे महाराज बापाचं वर्णन करतो. आणि तुम्हाला जर जास्तच वाईट वाटत असेल मी वडिलांबद्दल बापाबद्दल बोलल्यामुळं, तर इथं बसलेल्या प्रत्येक माता माऊलीनं आपापला बाप आठवा. आपापला बाप. निस्वार्थ प्रेम असतं मुलीचं बापावर आणि बापाचं मुलीवर, निस्वार्थ. लग्न होऊ द्या, सासरी जर एखादा गरम डोक्याचा सासरा भेटला, रागाच्या भरात बोलून जातं ते. असं शिकल ग तुझ्या बापाने तुला. एवढं वाक्य वापरलं की हनुमान महाराज, ते नवीन लग्न झालेली सून ती तिथं नाही थांबत, आपल्या बेडरूममध्ये येते, अंथरुणावर पडते, ओशी डोकं खुपसते, तिला बाप दिसतो. तेवढ्याच सासूबाई येतात. अगं जाऊ दे, त्यांचा थोडा स्वभाव गरम आहे सासरेबांचा. ती केस विस्कटलेले, डोळे लाल झालेले, ती सोनबाई सासूबाईला हात जोडते. आत्याबाई, तुम्हाला जास्तच राग आला ना, तुम्ही घरातली सगळी मंडळी एकत्रित या. 5 लिटरचा पेट्रोलचा नाही तर डिझेलचा कॅन होता माझ्या अंगावर, गाडी लावून पेटून द्या मला, पण बापावरून बोलाल तर खबरदार. हिला मुलीचं प्रेम म्हणतात. बापाचं तसंच असतं. बाप जर अंथरुणात पडलेला असेल मरणासक्त अवस्थेत, ते दोन्ही 4ही मुलं जवळ असतात. रडू नका बाबा, आम्ही आळंदीची वारी, पंढरीची वारी, सप्त्यातली पंगत सगळं चालू, त्याच्यासाठी नाही रडत मी. मग मला आज माझी लेक दिसते. मी मरताना तुम्ही सगळे जवळ आहे मुलं, संस्कारच मी तसे लावले. तुम्ही वाम मार्गाला जाणार नाही, पण मरायच्या वेळेला एकदा लेकीला पाहिजे इच्छा आहे. तुम्हाला माहित नाही रे, तिचं लग्न झालं होतं आणि दिवाळीला आली होती ना. दिवाळी झाल्यावर तुम्ही सगळे ज्याच्या त्याच्या कामात होते आणि फोन आलता तिचा तिकडून, तिच्या घरून सासरी, की आम्ही उद्या न्यायला येतोय म्हणून. मुलीनं मला रूममध्ये बोलवलं होतं, दरवाजाची कडी लावली होती. मी म्हटलं काय झालं तायडे, आणि माझ्या गळ्यात पडून रडत होते. बाबा मी जास्त झालते का तुम्हाला, इकडे विहिरीत टाकलायचं होतं बाबा. अहो सासू नाही नीट बोलत, सासरा नाही नीट बोलत, मालक पिऊन आल्याशिवाय राहत नाही. उद्या कोणी जरी न्यायला आलं बाबा तरी मी जाणार नाही. बरोबर, एवढ्या वर्षात मी नाही सांगितलं तुम्हाला. मी तिचे अश्रू पुसले होते आणि डबडबल्या डोळ्यानं मी तिला सांगितलं होतं, तायडे
तुझ्या बापानं गावात खाली मान घालून चालावं वाटतं का ताईट मानाने चालावं वाटतं? ती मला म्हटली होती, कोणत्या लेकीला वाटतं बापाने खाली मान घालावी? असंच वाटतं ना तुला? मी पटापट मुकी घेतली होती तिचे. तुझ्या बापानं जर ताईट मानाने गावातून चालावं वाटत असेल तर बापाने मुलीला आशीर्वाद द्यायचा असतो. हा बाप तुला हात जोडतो ताईडे, तू मिली तरी चालल, माहेरी नाही सासरी, तुला तिकडं जावं लागेल. ये जिंदगी है बेटी, जिंदगी में कभी कभी कड़वे घूंटे भी पीने पड़ते हैं. जिंदगी में अगर आपको दुख हुआ ना तो अंदर से दरवाजा बंद कर लेना, रो लेना, लेकिन समाज के सामने कभी नहीं प्रकट करना बेटा. खरं सांगू पूर्व, तेव्हापासून किती त्रास झाला असेल माझ्या लेकीला, पण मला एकदाही डबडबल्या डोळ्यानं तिने सांगितलं नाही. एकदा डोळे भरून तिला पाहण्याची इच्छा. हे बापाचं प्रेम असतं. ती लहान ज्यांना मुलगी त्यांच्याही लक्षात, लेक गरिबी परिस्थिती असावी, लेक घेऊन बाजारला गेलेला असावा आणि एखादी बाहुली घ्यायची असावी. ती लेक म्हणते, बाबा तेवढी बाहुली घ्या ना मला. बाप तिला घेऊन तिथं जातो. किती रुपये हो? त्याचे 500 रुपये. काही कमी नाही का? 200ला द्या ना. खिशात हात घालतो तो 200 रुपये. नाही. मग बाप त्यावेळेला लेकीला सांगत असतो, आता नाही, आपण संध्याकाळी मी घेऊन येतो. दिवसभर 300 रुपयासाठी राबतो बाप, पण आपल्या मुलीची व्यवस्था करतो, बाहुलीची. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिकाण जोडलेली, त्यात उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावल्याली. मला कसं होतया कुणी बाबा म्हणताना, मला कसं होतया कुणी बाबा म्हणताना, उरी हुंद कदाटतो या गोष्ट बापाची सांगताना. माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेनं पुसताना, उरी हुंद कदाटतो या गोष्ट बापाची सांगताना. बाप सांगत असताना आमचा कंठ दाटून येतो, ह्यात नवल नाही. ज्यांना मुलगी आहे, तुमचं आमचं सोडून द्या. कणवासारखी मुनी रडले ना शकुंतलेसाठी. राजा जनकासारखं विदेही जनक रडली सीतेसाठी. हिमालयासारखा पहाड रडला ना पार्वतीसाठी. लेकीचं आणि बापाचं ते निस्वार्थ प्रेम असतं. आता हे 4 जण आहेतच, भाऊराव, त्र्यंबकराव, मनोहरराव, बबनराव. बहीण आहे असेल, 2 बहिणी, म्हणजे वैकुंठवासी ज्ञानबारावजी यांना 2 मुली. मुलांना तर दुःख असतंच. आज खरं सांगतो तुम्हाला, आज या मंडपात जर नजर टाकली, नारदाच्या गादीवर मी खोटं बोलणार नाही, नजर टाकली आणि मंडपाकडे जर पाहिला आपण, ते याच्यात कमीत कमी 30 ते 40% आमची महाराज मंडळी आज उपस्थित आहे. एवढे कलाकार, 1-2 गायक भेटत नाही आज. कमीत कमी 12 ते 20, त्याच्याही पुढं एवढी गायनाचार्य, मृदंगाचार्य, हे सगळे विद्यार्थी, साधक मंडळी महाराज. त्यांचा शेवट गोड व्हावा विनंती करायची गरजच नाही वैकुंठवासी ज्ञानबारावांची. त्यांचा शेवट गोड झालेलाच आहे. हे मुलाला तर दुःख असतंच, पण जास्त दुःख असतं मुलीला. का? मुलीला एकदा का वडील गेले, आई गेले
की मग कळतं माहेरचं. ज्यांच्या जीवनातली माता मरण पावली, वडील मरण पावले, त्यांनी समजावं आपल्या जीवनातला सुखाचा समुद्र आटला. माया बाप गेले दोन्ही, माया बाप गेले दोन्ही, माया बाप गेले दोन्ही, माया बाप गेले आता उरले नाही कोणी, आता उरले नाही कोणी. आई गेली बाप गेला, आता सांभाळी विठ्ठला, आता सरली येर जार, ए आई ग, आई ग, ए आई ग, ए आई गेली बाबा गेला, आता सांभाळी विठ्ठला, हे बाबुली, आता सरली माझी वाट, आला प्रपंचाचा बेट, आला प्रपंचाचा बेट, माय बाप गेले दोन्ही, माय बाप गेले, माय बाप. प्रसंगाला अनुसरून म्हणणारी जी काही आपल्या संप्रदायात जी काही दिग्गज मंडळी आहे, त्याच्यामध्ये जे अग्रक्रमाने नावं घेतली जातात त्या सगळी गुणीजन मंडळी आज उपस्थित आहे. बोलायची गरजच नाही, ते म्हणतानाच डोळ्यात पाणी येतं. माय गेली, बाप गेला, मग कोण विचारतं, कोण पुसेल आता सिनले भागले. हे भाऊराव असतील, त्र्यंबकराव असतील, मनोहरराव असतील, बबनराव असतील, ह्यांच्या कारकिर्दीवर, कर्तबगारीवर किती मोठे होते. आज इथं सगळ्या क्षेत्रातली मंडळी उपस्थित आहे. सगळ्या क्षेत्राशी या घराण्याचा संबंध आहे. लक्षाधीश माणसं यांना दर्शन घेणारी भेटतील, पण माझा मनोहर म्हणून, माझा बबन म्हणून, माझे भाऊराव म्हणून, त्र्यंबकराव म्हणून जवळ घेऊन पाठीहून हात फिरवणारे वडिलांचे हात मात्र भेटू शकत नाही. आज जीवनात तुम्हाला सगळं मिळेल, पैशाने काय भेटत नाही. आज सगळं भेटल, पण आज जगात एक दुर्मिळ गोष्ट आहे, ते म्हणजे प्रेम भेटणं अवघड आहे. प्रेम, पैशाने सगळं भेटल, पैसाही भेटल, अहो प्रेम देवालाच भेटलं नाही. थोर प्रेमाचा भुकेला आणि हाची दुष्काळ तयाला. ते प्रेम फक्त निस्वार्थ प्रेम करणारे आई वडील आहे. हे मित्र जोपर्यंत तुम्ही पुड्या खाऊ घालता, खायला प्यायला देता, तोपर्यंत राहतात. पुन्हा कोण जवळ राहते? निस्वार्थ प्रेम करतात आई वडील. म्हणून बाप काही कमी नाही. बाप करी जोडी लेकुराचे वडी, बाप करी जोडी लेकुराचे वडी, बाप करी जोडी लेकुराचे वडी, बाप करी जोडी
वीराची साधने एकाएकी केला एकाएकी केला वीराची साधने एकाएकी केला वीराची बाप एवढी जोडी करतो कोणासाठी असते सांगा ना. बाप करी जोडी लेकराची ओढी आपुली कुरवंडी करून या. दिवसाची रात्र रात्रीचा दिवस म्हणून पहा तुम्ही. आईचं प्रेम आहेच पण वडिलाचं कुठं कमी. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्म झाला तर तेवढ्याही रात्री अपरात्री त्या यमुनेतून तेवढ्या पाण्यातून नेणारा बापच आहे ना. पत्नीला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी आपल्या प्राणाचं बलिदान देणारा महाराज दशरथ बापच आहे ना. बापाचं प्रेम कुठं कमी आहे. लग्न हो त्या मुलीचं. ते सगळे आवरावरे झाली दर्शनाचा कार्यक्रम. मुलगी पहिल्यांदा लहान भावाजवळ जाते. ते बाशिंग बांधलेली नवरीच्या वेशातली बहीण आली की लहान भाऊ असतो पण जाग्यावर दगडासारखा उभा राहतो. बहीण येते सचिन ताईडे. अगं हिंगोलीला बंगला, गावला बंगला, एसीची गाडी, एसीची रूम. रडायला काय झालं तुला? 2-2.5 लाख पगार आहे त्यांना. ते लहान भावाजवळ काय म्हणते, मी माझ्यासाठी नाही रडत, मला आपल्या बाबांची काळजी वाटते. त्याच्यानंतर मुलगी रडते ते मोठ्या भावाजवळ. मोठा भाऊ उभा असतो खांबाला, सगळी कामं आवरलेले दमलेला. बहीण येते, आपले 2 हात गळ्यात टाकते आणि तिचं वाक्य असतं, येते दादा ताईडे सगळं व्यवस्थित आहे, तुझं रडते का? रडते का? 3च वर्ष झालं लग्न होऊन तुझं. तर 1.5 वर्षात पत्नीचं ऐकून आमच्यातून वेगळं राहिलं हिंगोलीला नाही का? का रे? किती कष्ट केले बाबांनी आपल्यासाठी. आता घरात दुसरं मोठं कोणी नाही. माझी शपथ आहे तुला, बाबांना विसरशील तर. कोणासाठी रडते मुलगी? बापासाठीच ना. त्याच्यानंतर मुलगी येते त्या आईजवळ. आई, तो बाबांना किती उलट सुलट बोलायची, किती कष्ट करतात बाबा आपले. आई, तुमचा वाद झाला तर मध्यंतरी मी पडायचे, मी बोलायचे. आता शपथ आहे तुला, बाबांना तसं काही बोलशील तर. आणि सरते शेवटी मुलगी येते आपल्या बापाजवळ. स्तब्ध असतो बाप आणि मुलगी गळ्यात टाकते हात. बाबा, मुलीच्या बापाचाही कंठ दाटून येत असतो. गालावरुनी हात फिरवूनी बाप पोटाशी धरतो. पोर पोटची झाली परकी, वडिलांचे मन गहिवरते. काळजातली माया ममता डोळ्यामधून माजरते. डोळ्यामधून पाजरते. धडाताचा करारी पाळणा. बाळ
जो जवली फुलासारखी जपून छकुली जीव लावणी वाढवली लग्न गाठ बांधून सुकन्या परक्या हाती सोपवली चालली लेख चालली दूर चालली लेख चालली दूर चालली लेख चालली दूर चालली लेख चालली काळजातला कलेजा का टुकड़ा जब पिता को छोड़कर जाता है ना तो पिता रो पड़ता है, रोने लगता है. बाप रडतो आणि बाप समजूत घालत असतो मुलीची. बघ तायडे, सासूचे हातात देतो, ही तुझी आई समज, आणि आज हा तुझा बाप मेला समज. या सासऱ्याला बाप समज. सास ससुर गुरु सेवा करो. सासू सासऱ्यांची सेवा करायचं. कुठं बापाचं प्रेम कमी आहे. म्हणून आज एका बापाच्या तेरवीचा हा कार्यक्रम आहे आणि मला अभिमान आहे त्यांचं या तेरवीचं कीर्तन करताना. त्यांच्या फोटोकडं पहा, तेवढ्या वयामध्ये सुद्धा केवढी प्रसन्नता चेहऱ्यावर आहे, केवढी प्रसन्नता. एवढ्या वयामध्ये सुद्धा वारकरी निष्ठ जीवन कसं जगावं, कसं राहावं हे पाहायचं असेल तर वैकुंठवासी ज्ञानबारावजी यांच्याकडे पहा. आज एवढी महाराज मंडळी, कीर्तनकार, कथाकार, नर्मदा परिक्रमा केलेली 5 ते 7 मंडळी आज इथं उपस्थित आहेत. ही सामान्य मंडळी आणि मंडप भरून तिकडं कट्ट्यावर वट्ट्यावर खुर्चीवर तिकडं गाडीपर्यंत समाज आहे. शेवट तो भाला माझा भाऊ गोड झाला. आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्यावर. आपल्याला कळत नाही ना परमार्थ कसा करावा, का करावा. मग अशी जी आपल्या पुढं गेलेली मंडळी यांच्याकडे पाहून परमार्थ करावा. आपल्या पुढं कोण आहे? ज्ञानोबार आहे, तुकोबार आहे. मग पुढं ते ज्या मार्गाने गेलेत त्या मार्गाने आपण गेलं पाहिजे. बरं, त्याच मार्गाने का पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, पुढे गेलेत त्यांचा मार्ग शोधत शोधत जायचंय. बरं, त्याच मार्गाने का जायचं? या मार्गाने भरपूर गेले म्हणून. मार्गे बहुत याची गेले साधू संत. जगद्गुरु तुकोबार आहेत त्याच पद्धतीने निघाले होते. खांद्यावर पताका, माळ गळ्यात. महिन्याची श्री संत विश्वंभर बाबांपासूनची वारी. वारीला आले. तुकोबारायांना असं त्या गरुड खांबाजवळ पाहिलं. तुकोबाराय जसे जसे जवळ येतील तशी तशी देवाची मान खाली जायची. एकदा धाडस केलं आणि पांडुरंगाने त्यांच्याकडे पाहिलं. महाराज, तुकोबाराय म्हटले, देवा तिथं गरुड खांबाजवळ बघितलं तर खाली मान घालत होता आणि आज ताट मानाने पाहतो. किती सेवा करता महाराज. बरं, सेवा याच जन्मात नाही ना, 4 युगामध्ये सेवा केली. प्रल्हादाच्या रूपाने, उद्धवजीच्या, अंगदजीच्या, नामदेवरायांच्या, पुन्हा तुकोबारायांच्या. पण कधी कोणती इच्छा व्यक्त करत नाहीत. काहीतरी इच्छा व्यक्त करा ना महाराज. तुकोबाराय म्हटले, येऊ का देवा मी? असं उजवा पाय मागं घेतला आणि येऊ का म्हणले. देव जर तुम्हाला बोलायलेत, म्हणजे मोठा माणूस जर तुम्हाला बोलायला काही मागा किंवा काही इच्छा करा, तुम्ही जरी येतो म्हणले तर नाही का त्याला राग यायचा. देव म्हटले, ओ कोणाला बोलायलोय मी? तुम्हाला बोलतोय, तुम्हाला. जन्मभर सेवा 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 सेवा. काहीतरी इच्छा व्यक्त करा. तुकोबाराय म्हटले, म्हणूनच म्हणलं येऊ का? देव म्हटले, पुन्हा तेच काय हातगालीवरचा माल समजले का तुम्ही मला? हे मोठमोठे योगी, जपी, तपी, संन्यासी त्यांच्या स्वप्नात जात नाही मी महाराज.
आणि तुम्हाला इच्छा व्यक्त करा म्हणतो तर येऊ का म्हणता? सारखा अपमानच कर. आता ते संवादाचं रूपांतर वादात झालं आणि वादात रूपांतर झाल्यामुळं भांडणं सुरू झाल्यावर शेषराव महाराज काही लोकांना मॅसेज करावा लागतो का या म्हणून आपोआप येतात लोक. ते गरुड खांबापासून ते महाद्वारापर्यंत सगळी गर्दीच झाली. ह्या मठातले त्या मठातले चल चल तुका भरायचं आणि देवाचं चांगलं पेटलंय. लोक याचीच वाट बघत असतात. पेटलंय चला सगळे वारकरी सगळं गच्च भरलं. तुकोबाराय म्हणतात देवा मला काही इच्छाच करायची नाही. देव म्हटले महाराज हे मोठमोठे हिंगोलीहून निघल्यापासून यादी करून येतात. हे मागायचं ते मागायचं, शेजारचं 1 एकर निघलंय तेवढं मिळू द्या, नातवाला ती पोरगी भेट नाही तेवढी भेटू द्या, ते धाकल्याला नोकरी लाग नाही त्याला लागू द्या, त्याला यामुकाला पोरगं व्हायना, ती यादीची यादी करून येतात. मी डोंकून पाहत नाही तुम्हाला काहीतरी इच्छा व्यक्त करा. तुकोबाराय म्हटलं ना तुला येऊ का म्हणून. देव म्हटले पुन्हा तेच तुम्हाला म्हणतोय मी. आणि तुम्हाला जर काही इच्छा व्यक्त करायची नाही हे जन्मोजन्मी सेवा करता तरी कशासाठी आणि कशाला देवावरून तोंड घेऊन येता महिन्याला. आता मात्र तुकोबारायांनी भाया मागं सारले. तुकोबाराय म्हणले काय म्हणला देवा, तोंड घेऊन देवावरून महिन्याला येता कशाला. अरे तुझ्या राज्यातला सुतुळीचा तुकडा नको आम्हाला. देव म्हटले तेच म्हणतो मी. मग सुतुळीचा तुकडा घ्यायचा नाही, 200-250 किलोमीटर चालत इथं यायचं, चालत इथून त्रयोदशीला जायचं, हे करता तरी कशासाठी. तुकोबाराय म्हटले देवा तुझ्या राज्यातलं काही नको मग येता कशाला. मग पर्याय हे आवडी दर्शनाची, पर्याय आवडी दर्शनाची, तुका म्हणे तुझी न लगेच सोडी, तुझी न लगेच सोडी, तुझी न लगेच सोडी, पर्याय आवडी दर्शनाची, पर्याय आवडी दर्शनाची, परी आहे आवडी दर्शनाचे. सुतळीचा तुकडा नको आम्हाला. देवाने खाली मान घातली आणि देव म्हटले महाराज तुकोबाराय म्हटले कोण बोलायले. अहो मीच बोलतोय. माग बघा माग बघा म्हटल्यावर तुकोबारायने माग बघितलं. सगळा समाज वारकरी काय, फडकरी काय, गडकरी काय, होय पंकज महाराज, आणि सगळ्या समोर हे देवाचा पार उतारा केलेला सगळं तुकोबारायच्या समोर आलं. देव तुकोबाराय म्हटले मला काय माहिती एवढे जमलेत म्हणून. नाही भांडणात कळत नसतं ते काय बोलायलो काही नाही. ते आता तरी अपमान करू नका ना, काहीतरी इच्छा करा ना. तुकोबाराय म्हणतात देवा आमची तर इच्छा करायची इच्छाच नाही, पण आता तू मोठा माणूस आहे आणि एवढ्या समाजात तुझा अपमान होऊ नये म्हणून आमची एवढीच इच्छा आहे देवा. आमच्या पुढं जी मंडळी गेली पुढीलाचे फळ, पुढीलाचे फळ, हो पुढीलाचे फळ, पुढीलाचे फळ, पुढीलाचे
आमच्या पुढे जी मंडळी गेली, पुढीलांचे इच्छे फळ, त्यांना जे फळ तुम्ही दिलंय ते फळ मला द्या. पुढीलांची इच्छे फळ. आपल्या पुढं तुकोबार आहेत, पण तुकोबारांच्या पुढं ज्ञानोबार आहेत, निवृत्तीनाथ महाराज आहेत, एकनाथ महाराज आहेत. तुकोबाराय म्हणतात मग त्यांना जे फळ दिलंय ना ते मला द्या. देव सहजच म्हणले, त्यांना जे फळ दिलं ते तुम्हाला पाहिजे ना, मग त्यांनी जी साधना केली ती तुम्ही करा. तुकोबारायच्या खांद्यावर पताकाच होती. तुकोबाराय म्हटले मग काय करतोय मी, तीच पताका खांद्यावर आहे, तीच महिन्याची वारी करतोय, तीच एकादशी व्रत धरतोय, पण अजून काही फळ भेटलं नाही देवा. धरितो वासना परी नाही फळ, प्राप्तीचा तो काळ नाही आला. आणि देवा तू काय नाराज होऊ नको, बहुतेक ती वेळ आलेली नसेल. तो कारण परमार्थात गडबड करून जमतच नाही. हा तो का म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आली यावी ना, ती वेळ यावी लागते. मग काही जण आम्ही पंकज महाराज, आम्ही महाराज मंडळी सगळे बरोबरच होतो आळंदीला. काही पालक येत त्यावेळेला यायचे, आता तर येतातच. पोरग ते संस्थेत टाकायला आले, महाराज एका वर्षात कीर्तन केलं पाहिजे. एका वर्षात त्याला नीट करू. अरे इकडं तुम्हाला जर अधिकारी व्हायचं असेल एखाद्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये तर 15 17 वर्ष अभ्यास करावा लागतो. मग कीर्तन करणं का तेवढं सोपं आहे का? गुरुवारी वैकुंठवासी पांडुरंग बाबा वैद्य म्हणायचे. बाबा म्हणायचे आमच्याकडे काय मिशन आहे का, इकडून पोरगं टाकलं की विठ्ठल विठ्ठल करत बाहेर यायला. त्याला वेळ प्राप्त काळ घडी आल्या विना. बरं तुकोबारांचं जाऊ द्या, आपलं सुद्धा तेच चाललंय ना. टाळं तेच आहेत होय पांडुरंग, टाळं तेच आहेत, पक्वाचं तेच आहेत, अभंग तेच आहेत. पण तुकोबारांना या साधनाने जे फळ दिलं ते आपल्याला भेटतंय का? आधी तुकोबाराच्या कीर्तनातलं बळ सांगतो, नंतर आपल्या कीर्तनातलं सांगतो. तुकोबारांची एक टाळकरी सुदाम महाराज टाळ घेतला आणि निघाली कीर्तनाला. पत्नीनं आवाज दिला, ते म्हटलं का इकडे कुठं चाललंय तुम्ही? कीर्तनाला. नका ना जाऊ. ते नका ना जाऊ नाही मी जाणार आहे, पण ती जर म्हणली नका ना जाऊ. ओंकार महाराज तुम्हाला नाही कळायचं, आता कळलं एखाद्या वर्षाने. आता हे उमेदवार आहेत ना काही जण. मग नका जाऊ म्हणलेलं येऊ शकतं, पण नक्का न जाऊ म्हणलेलं नाही येऊ शकत. पत्नी म्हटली अहो पोरग तापणी फनफन करते, त्याला थोडं दवाखान्यात न्या. मी म्हणते का कीर्तनाला जाऊ नका, पण त्यांनी काही ऐकलं नाही बालासाहेब महाराज. संभाजीराजे मग ते आले बा कीर्तनाला आले तर इकडं घडू नये ते झालं. मी तुकोबारांच्या कीर्तनाचं बळ सांगतोय मला. इकडं पोरग मेलं ना, ते आईला काय कमी राग आला असं. पदर धरला, डाव्या बाजूला खवला, बांगड्या माग सारल्या, मान खाली एक हात घातला, मांडी खाली उचललं पोरग उचललं ना, असं कीर्तन रंगात आलेलं, अशी जागा रिकामी होती. आणलं पोरगण टाकलं तुकोबाराच्या समोर. तो हा असं टाकलं. तुकोबारा म्हटले काय झालंय? रागानेच लाल झालेली. तुमच्या कीर्तनामुळं मेलंय पोरग माझं. कीर्तनामुळं? कीर्तनाचा आणि त्याचा मारण्याचा काय संबंध? म्हणत होते यांना जाऊ नका, दवाखान्यात नेलं असतं, गोळ्या औषध झालं असतं ना ते व्यवस्थित. कर्ण म्हणावं त्या काळ्याला. आता पोरग जिवंत काळ्याला म्हणजे पांडुरंगाला. तुकोबाराय म्हटले शांत बसते का? तुला काय बोलायचंय ना ते या तुकोबाला बोल, तुझ्या मालकाला बोल. हे जगाच्या मालकाला, जगाचा मालक आहे ना. मग रात्रंदिवस त्याचं भजन कीर्तन करता, कर्ण म्हणाव त्याला जिवंत. मग तुकोबाराय म्हटले दम काढशील का नाही तू? तुकोबारांनी आपली मान वळवली ते पांडुरंगाकडे. ओ पांडुरंगा, हे बरं आहे का? आता
अहो कीर्तनाला आल्याने जर पोरं मारतात असं जर जाहीर झालं, टाळकरी येतील का कीर्तनाला पुन्हा? मग आणि तुम्हाला काय अशक्य आहे हो देवा? अशक्य ते तुम्हा नाही नारायण. निर्जीवा चेतना आणावया. नवल वाटेल तुम्हाला. विठ्ठल विठ्ठल भजन घेतलं आणि त्या भजनात त्या नामस्मरणाचा परिणाम ते मेलेलं पोरग झोपेतून उठावं तसं जिवंत झालं, टाळी वाजून भजन करायला लागलं. हे तुकोबाऱ्यांच्या कीर्तनाचं बळ आहे. ऐकताय ना? तुकोबाऱ्यांच्या कीर्तनात मेलेली माणसं जिवंत झाले. लबडे महाराजाच्या कीर्तनात जिवंत माणसं मरत नाही, झोपतात. इथं आमच्या ते बघा, माझं जसं कीर्तन सुरू झालं तसे ते बाबा झोपले. ते आता झाली जागे म्हणा. हे आमच्या कीर्तनाचं बळ आहे. काय बळ होतं तुकोबाऱ्यांच्या कीर्तनात? कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तनाचा अंग होय अंग हरिरूप. हे तुकोबाऱ्यांच्या कीर्तनाचं बळ आहे. मग काव त्यांच्या कीर्तनात मेलेली माणसं जिवंत झाले. आमच्याकडून का ते अंग हरिरूप होत नाही? त्याचं कारण आहे, नाही बळ ते अंगी. त्यांनी ज्या बळानं ही साधना केली त्या बळानं आपल्याकडून होत नाही. नाही बळ ते अंगी. मग काव त्यांच्याजवळ असं कोणतं बळ होतं? तुकोबाराय म्हणतात त्यांच्याजवळ निश्चयाचं बळ होतं. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची तुका म्हणे त्याची फळ तुका म्हणे त्याची फळ निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ निश्चय लागतो ना. आपलं एवढं वय 42चं वय झालंय पण अजून कोणता निश्चय नाही. म्हणजे माझं सांगितलं, तुमचं कशाला सांग? अजून कोणता निश्चय नाही की एवढे पारायण झाले पाहिजे, एवढा कोटी जप झाला पाहिजे. अजून काही निश्चय नाही. निश्चय लागतो. तुकोबाराय म्हणतात, एकदा पायाला मिठी मारली ना देवा मी तुझ्या, एखाद्याने मोठा घन जरी माझ्या डोक्यात घातला तरी मी तुझे चरण मात्र सोडणार नाही. मजवरी घाली घन मजवरी घाली घन मजवरी घाली घन मजवरी घाली घन परमीन सोडी चरण 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 परमीन सोडी परमीन सोडी चरण परमीन सोडी
घन घन कीर्तनकाराच्या जे ओठात आहे ते हनुमान महाराजाच्या आणि मदन महाराजाच्या बोटात आहे. हे ऐकून तर घ्या, जी आमच्या ओठात आहे ते यांच्या बोटात आहे. ह्यांना तर माहिती आहे, हे संस्थेतले दिसायलेत आमच्या. हनुमान महाराज जय हनुमान. हे सगळे विद्यार्थी संस्थेतले. आमच्या बालासाहेब महाराजांनी संस्था टाकली. त्यावेळेला बरेच म्हणत होते कीर्तन करतील का पोरं शिकवतील रे. पण आता त्यांचे पोरं तयार झालेले पाहिले की नाही नाही हे कीर्तनही करतात आणि विद्यार्थी शिकवतात. मी त्यांना सहज म्हणलं तुम्हाला दिवसाला 3 आहेत, 3 कीर्तन, सकाळ दुपार संध्याकाळ. कधी कधी एकदा आम्हीच केले 3 कीर्तन शिवजयंतीचे. 3 कीर्तनाला ते संगच होते, 4 कीर्तन. मग हे म्हणलं विद्यार्थ्यांचं कशाला मनावर घेतलं. ते काय म्हणले माहिती आहे का मला, सुरेगावकर महाराज. ते म्हणले महाराज मला पांडुरंगाने ज्ञानोबाराय तुकोबारायांनी वैकुंठात नेलेलं पुन्हा आणलंय खाली. वैकुंठात नेलेलं नाही तर गुरुवारी ढोक महाराज गेले ते भेटायला. आम्ही सगळीच महाराज म्हणले, किती आजारी होते ते. पण एक सांगू का, ते नाही तर डॉक्टर म्हणले होते आता ह्यांची सेवा करा फक्त, म्हणजे पडून राहतील तुम्ही फक्त सेवा करा. अशा अवस्थेतला माणूस आज एवढं उंच आवाजात कीर्तनात भजन करतो, गायन करतो. ही ताकद कशाची असेल तर आमच्या भजनाची ताकद. आणि काय देणगी देवानी त्यांना दिली कोणास ठाऊक. ते कोणत्याही गावात जाऊ द्या, 5-25 पोरं एकत्रित होतात आणि त्यांच्या संग आम्ही चला म्हणले नाही आहे ना कोणी. पण सगळे तरुण वर्ग त्यांच्याच मागं मामा मामा मामाच म्हणतात नाही का, मामा मामा सगळे. हे ताकद असते. ते म्हणले मग पांडुरंगाने ज्ञानोबाराय तुकोबारायांनी जर मला परत जिवंत केलंय तर मग उरले ते हरी तुम्हा समर्पण. उरलेलं विद्यार्थी घडवण्यासाठी आणि भजन करण्यासाठी समर्पित करायचं. ते आमचे बालासाहेब महाराज सुरेगावकर. केवढी आम्ही इकडं जर आता ओम महाराजांनी नर्मदा परिक्रमा केली ती त्यावेळेला मग माझं कीर्तन होतं तर तिथूनच निघालो होतो आम्ही असं अचानक संस्थेला भेट देत असतो. म्हणजे नियोजन कसं आहे काय कळतं ते सगळं. तर हे पोरांबरोबर जेवण करत होते. मला म्हणले बसा समोर. म्हणलं समोर नाही तुमच्याजवळ बसायचं. मग जवळ बसलो मी याच्यासाठी, म्हणलं पोराच्या ताटातली भाजी आणि ह्यांच्या ताटातली एक आहे का हे बघायचं होतं मला. पण जी भाजी पोरांच्या ताटात तेच शिक्षकांच्या, म्हणजे जे स्वतः खातो आम्ही तेच विद्यार्थ्यांना देणारे हे आमचे बालासाहेब महाराज सुरेगाव. नाही तर काही ठिकाणी वेगळी भाजी असते, पनीर मसाला पालक पनीर, पण जे विद्यार्थ्यांना तेच यांना. आमच्या हनुमान महाराजांनी सुद्धा किती सुंदर विद्यार्थी तयार केले. मी कशासाठी सांग, जे आमच्या ओठात आहे ते यांच्या बोटात आहे. ऐकायचं आहे तुम्हाला. हे आमचे परमेश्वर महाराज, त्यांची इथंच संस्था आहे परमेश्वर महाराज. त्यांनी अनेक विद्यार्थी, अनेक संस्था आपल्या परिसरात, आणि झालेच पाहिजे. पाणीच एवढं गढूळ झालंय, तुरट्या कमी पडल्यात. हा पाणी एवढं गढूळ झालंय. गढूळ का झालं? फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, मोबाईल. एकदा पोरग मोबाईल उघडलं चार्जिंग संपेपर्यंत उठ नाही. एवढं गढूळ झालंय पाणी. किती गढूळ झालंय सांगूच का? माझं वय बसत नाही पण सांगतो. गढूळ किती झाले. सध्या सासऱ्याला सून कळ नाही, भावाला बहीण कळू नये, आणि बापाला लेक कळू नये. नाही याच्यापेक्षा काय गढूळ व्हायचं? काय घडलं कोपर्डीला? काय घडलं बदलापूरला? काय घडलं स्वारगेटला? बस गाडीत बलात्कार, एसटी बसमध्ये. परवा पाठीमागं मालेगाव हातात तरी बसते गवली करू, हातात तरी ते. त्याच्यावर बलात्कार आणि अत्याचार. आणि तुमच्या समोर मी पदर पसरतो, पदर भीक मागतो तुम्हा मायबापांना. तुम्हाला संपत्ती एखाद्या वेळेला कमी कमावता आली तर कमवा, काही नुकसान होणार नाही. पण संततीकडे चांगलं लक्ष दिल्याशिवाय राहणार.
आज तुम्हालाही वाटलं पाहिजे माझं पोरग असं पुढच्या कधी कीर्तनात सप्त्यात असं टाळ घेऊन उभं राहिलं पाहिजे. नातू हनुमान महाराजाकडे टाकेल, सुरेगावकर बाबाकर, परमेश्वर बाकड, तुम्हाला नसतील संस्कार लावणं वाट टाका नाही यांच्याकडं. मग नाही तर कोट्यानी संपत्ती मिळवाल, पोरं पिऊन एका तासात उधळून लावतील. एका तास मी सांगत होतो काय की जे आमच्या ओठात आहे ते यांच्या बोटात आहे. घे न दागी न धा घे न दागी न धा कत्तडी 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 दहा तरी दहा तरी दहा तरी दहा तरी दहा. सुरेगावकर महाराज मला एवढंच येत आहे आता. जे आमच्या ओठात आहे ते यांच्या बोटात आहे. आपल्याला पोटच्या पोरावर संस्कार लावणं होईना, 40-40, 50-50 विद्यार्थी शिकवणं तेवढं सोपं समजू नका. संस्कार महत्त्वाचे. एवढं गढूळ पाणी झाले त्याच्यासाठी हे तुरटे आवश्यक आहे. त्याच्यासाठी काही म्हणते येईल का मग ते संभाजी महाराजासारखं आमच्या पोराला म्हणायला. म्हणलं येईल ना, आणि नाही आलं तर म्हणलं पकवाज येईल. मग पकवाज नाही आला तर म्हणलं प्रवचन करेल, आणि ते बी नाही जमलं तर म्हणलं कीर्तन करेल. ते म्हणलं काहीच नाही जमलं तर म्हणलं म्हातारपणात कमीत कमी तुला लाता मारणार नाही एवढी गॅरंटी आम्ही देतो. एवढी ते आमच्या संस्थेत राहत आहे ना, त्याच्यावर ते संस्कार होणार आहे. म्हणून आपल्याजवळ तेवढं बळ नाही बळ ते अंगी. एखाद्याने खण जरी घातला मजवरी गाली घन, परी मी न सोडी चरण. चरण न सोडी सर्वता, चरण न सोडी सर्वता, चरण न सोडी सर्वता, चरण न सोडी सर्वता. तुकोबाराय म्हणतात घन जरी घातला तरी सोडणार नाही. आणि नामदेव महाराज काय म्हणतात ते शेषराव महाराजांनी सांगितलं. देह जावो अथवा राहो पांडुरंगी तृणभाव, चरण न सोडी सर्व. दिली पायी आता मिठी जग जेठी न सोडी. मग काव एवढा निश्चय लागतो. निश्चय केला की त्याचं फळ भेटतं. इथे 4-5 जणांनी नर्मदा परिक्रमा केल्या. महाराज आहे ती सगळीच मंडळी 3600 नाही का, 600-700 किलोमीटर आहे. अहो 20 किलोमीटर 30 किलोमीटर वारीत आम्ही चाललो तर आम्हाला कसं होतंय. 50-50 किलोमीटर चालतात ही मंडळी. निश्चय केला आहे ना रोज एवढं चालायचं आहे. तसं आज कीर्तन ऐकता तर निश्चय करा की मी आज वैकुंठवासी ज्ञानबारावजी मसाजी कल्याणकर यांच्या तेरवी निमित्त पंढरपूरच्या लबडे महाराजाचे कीर्तन ऐकले. तर आज निश्चय करतो
की ज्ञानेश्वरीचे 51 पारायण केल्याशिवाय मी मरणारच नाही. करा निश्चय. एकदा वैकुंठवासी विठ्ठल बाबा गुले ते 4थं वर्ष सुटलं आणि मग निरोप समारंभ. बुवा म्हटले मला मोठी दक्षिणा कोण देणार आहे. आम्ही म्हणलं बुवा तर कधी दक्षिणेचं बोलत नाही. म्हणलं कोणची पाहिजे. अरे दक्षिणा म्हणजे ज्ञानेश्वरीचे कोण पारायण करणार जास्त. मग 51, 21, 71, 75, 108 पारायणापर्यंत होते आमच्या पाठाला मंडळी. मग ते बुवा म्हटले हां ह्यांनी मोठी दक्षिणा दिली. पण एक जण म्हटला मी 108 पारायणाचा संकल्प करतो पण आळंदीत नाही गावाकडे. शेती करणार, उद्योगधंदा करणार, दुपारच्या 11-12 वाजले जेवण करणार, 12 ते 3 पुन्हा वाचणार, पुन्हा 3 ते 6 शेतातलं काम करणार, घरी गेलो स्वयंपाकाला वेळे पुन्हा वाचणार. पण बुवा म्हणले पण काय 60-70 पारायण झाले आणि माझं आयुष्य संपलं तर. बुवा म्हणले येडाच आहे. त्याने आपले हात जोडले. 60-70 पारायण झाले माझं आयुष्य संपलं आणि मी मेलो तर. ऐका आमच्या गुरुजींचं वाक्य. बुवा म्हटले तुझे 60-70 पारायण झाले, आयुष्य संपलं, यमदूत न्यायला आले तर तुझे राहिलेले सगळे पारायण होईपर्यंत तुला आयुष्य वाढवून देण्याची ताकद आमच्या ज्ञानेश्वरी ग्रंथात आहे. का बुवा म्हटले ज्ञानेश्वरीच माड्याकून लिहिली. घ्या सच्चिदानंद बाबा गेलेलेच होते पण त्यांना जिवंत केलं आणि त्यांच्याकडून ज्ञानेश्वरी लिहिली. म्हणून तुमच्या हातापाया पडून विनंती आहे आज कीर्तनात निश्चय करा की मी एवढे पारायण करील तरच मरील. तर आपलं आयुष्य वाढवण्याची ताकद त्याच्यामध्ये. पण आपल्याजवळ ते बळ येत नाही. तुकोबाराय म्हणतात नाही बळ ते अंगी. बरं फळ काही एक नाही ना भेटलं. तुम्हाला नेमकं कोणतं फळ पाहिजे. तुकोबाराय म्हणतात संत ज्या संत गेले ताया ठाया, संत गेले ताया ठाया, संत गेले ताया ठाया, संत गेले ताया ठाया, संत जोरात नाही झाली तर जोरात पांडुरंग त्याही नामदेवाच्या कीर्तनात पांडुरंग होते. ह्या का म्हणून नसणार आहेत ना. तुम्ही तर बोला आता ग्राउंडच्या बाहेर नेला तिकडं.
संत गेले तया ठाया देवराया पावावे. बसलेली मंडळी एकदा हात वर करा बघू. कॅमेरावाले हिरवा यांच्याकडे आता माझं बस झालं लाडात. आता यांचं घ्या सरळ सरळ. सगळे ज्यांना दिले तेच करावर. हात नाही दिल्यावर काय करते. आपली टाळी यांचे टाळ आणि यांचा पकवास बघवा आवाज. हा विठोबार एक सारखे टाळ करी टाळ करी एक. धन्यवाद. हात वर. विठोबा संत गेले तया ठाया देवराया पाववे. लखन संत ज्या ठायाला गेले तो ठाया आम्हाला प्राप्त व्हावा. संत गेले तया ठाया देवराया पाववे. मग संत ज्या ठायाला गेले कोणत्या ठायाला. नलगे मरावे ऐसा ठाव दिला देवे. जिथं जन्मालाही यावं लागत नाही मरावंही लागत नाही तो ठाया आम्हाला प्राप्त करून दिला. संत गेले तया ठाया देवराया पाववे. मग ते तुमचे आता 5 मिनिट शिल्लक आहे. म्हणजे 2:25 झाले ना. आता 2:25 झाले ना. हो द्या का कारण मला यायला 25 मिनिट उशीर झाला. उशीर म्हणजे आमच्या गाडीचा थोडा अपघात झाला मागे 10-12 दिवसापूर्वी. परवा दिवशीपासूनच कीर्तनं सुरू केले. ठीक आहे बेल्ट लावूनच कीर्तन आहे आजचं सुद्धा. 10-12 दिवस डॉक्टर म्हटले करूच नका. आमच्या गाडीचा अपघात झाल्यामुळे ती गाडी आम्ही गॅरेजला लावली. आज आमचे प्रणव महाराज त्यांना म्हटलं बाबा मला गाडी नाही आता तुम्ही घेऊन चला. ते आमच्या गाडीचा अंदाज 6ला निघलं की इथं 12ला येतं आहे बरोबर पंढरपूरहून. ह्या गाडीचं मग त्यामुळं थोडं वेळ झाला. सोरेगावकर बाबा झालं आता 3 मिनिट. हां बरोबर सोड 2 तास करतो. ते सोरेगावकर महाराज म्हटले कितीला उभं राहा पण 2 तास करा म्हणून बरोबर. संत गेले तया ठाया देवराया पाववी. हे लोकांना वाटतं महाराज लोकांची फार मजा आहे. फक्त गाडीत बसून बघा एक 5-7 दिवस वय. मग प्रवास ते जे जिवंत असून मेल्यात जमाय त्याच्यात प्रवासी नित्यसेवक हा. प्रवासी म्हणजे जिवंत असून मेल्यात जमाय म्हणून. पण हे देव उभा मागे पुढे ओगवी कोडे संकट किंवा मागे पुढे उभा राही संभाळी. नाही तर पंढरपूरहून इथं येईपर्यंत किती गाड्याला कट मारावं लागत असतील ते ड्रायव्हरला ना आम्हालाच माहिती. इथं वेळेत पोचायचं असतं. पण आनंद वाटला की एवढा वेळ जरी झाला असेल तरी लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळा समाज आणि पुढची टीम तयार आहे. केव्हा जे विठ्ठल होतं आहे केव्हा पंक्ती बसतात आणि आम्ही केव्हा वाढत होते. खातो नाही म्हणलं मी केव्हा वाढतो. बघा तरुण मंडळी तयार आहे म्हणून संत गेले तया ठाया देवराया पाववी. मग का हो देवा ही जी ज्येष्ठ मंडळी आमची आहे त्यांची जोडी आम्हाला का प्राप्त होत नाही. ज्येष्ठांची का आम्हा जोडी परवडी न लभो. ज्येष्ठांची आम्हाला जोडी का प्राप्त होत नाही. ती परवडी का आम्हाला लाभत नाही. कारण ते स्नान करतात आम्ही करतो, ते जेवण करतात आम्ही करतो, ते झोपतात आम्ही झोपतो. संत स्नान करतात काय त्यांना जे स्नान करण्यासाठी आहे ते काय सामान्य आहे का. ते जेवायला बसले तर अमृताचे पान म्हटले. संतांचे भोजन अमृताचे पान. झोपायचं असेल तर तुका म्हणे तुका म्हणे मग नाही वृत्तीवरी सुखाचे शेजारी पौडईन. ती परवडी आम्हाला का लाभत नाही. म्हणून ती परवडी आम्हाला प्राप्त व्हावी. हे देवा एवढे आमचे लाड पुरवा. शेवटच्या तुका म्हणे
देवराया पाववीरा देवराया 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 पाववी पाववीरा देवराया पाववीरा देवराया पाववी पाववी
एवढे लाड आमचे पूर्वी लाड आमचा संत गेले तया ठाया देवराया पाववे ज्ञानेश्वर एक मिनिटामध्ये एक सूचना आहे. आता एक डिसेंबरच चालू आहे ना, जानेवारीमध्ये आपण कोणतं तरी कॅलेंडर घरात लावणारच आहे. कोणतं तरी लावण्यापेक्षा आम्ही महाराज मंडळींनी मिळून एक श्री विठ्ठल दिनदर्शिका म्हणजे आपलं आराध्य दैवत भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या नावाने एक कॅलेंडर काढले. त्याच्यावर पहिल्या पानावर पांडुरंगाचा आणि नामदेव महाराजांचा फोटो दिलाय. आपल्या नरशीचे नामदेव महाराज लबडे नाही. तुम्ही म्हणाल नामदेव यांचा का दिला? सध्याचं जे वर्ष आहे नामदेव महाराजांना समाधी घेऊन 675 वर्षे पूर्ण झालेत. म्हणून 6 शतकोत्तर अमृत महोत्सवी संजीवन समाधी सोहळा गेल्या वर्षी माऊलींचा टाकला होता. 7शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त जन्मोत्सवानिमित्त. त्याच्या आधी तुकोबारायांचा होता. उद्देश हा आहे की प्रत्येक संत आपल्या घरात पोहोचावे. पहिल्या पानावर तो फोटो दिलाय. ते काय असं पान लगे पाठीमागं करायचं नाही. त्या लोखंडी पट्टीपासून पान काढायचं आणि घरात कुठंतरी लावा. आणि रोज सकाळी स्नान झालं की पांडुरंगाचं नामदेव महाराजांचं दर्शन घ्या. सुंदर फोटो आहे पांडुरंगाचा. तुम्ही त्या कॅलेंडरवर बघा तर खरं. तुम्ही ते दर्शन घेताना रोज सकाळी तुम्हाला असं वाटेल मी माझ्या गावला नाही, मी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरात आहे. एवढं सुंदर फोटो त्याच्यावर आहे. नामदेवरायांचा ज्याला लागेल त्यांनी समोर ती गाडी उभी आहे. त्या गाडीतून घेऊन जा म्हणजे पैसे देऊन घेऊन जा. आता काल निर्णय का काय 60 रुपयाला आहे. ते लक्ष्मी कॅलेंडर 65 रुपयाला आहे. पण हे कॅलेंडर फक्त 50 रुपयाला आहे. फक्त 50. कुठं जात नाहीत 50 रुपये. पण हा ज्ञानोबारायचा सोहळा तुकोबारायचा सोहळा केव्हा कुठं कधी मुक्कामाला आहे ती सगळी माहिती त्या कॅलेंडरमध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डायरी आहे. डायरी रोजनिशी आपली खिशातली. काय काय म्हणतील तुम्हाला लागतं कीर्तनाच्या तारखा लिहायला, आम्हाला कशाला? आम्ही कीर्तनाच्या लिहितो, तुम्ही लग्नाच्या लिहा. कोणत्या दिवशी कोणाच्या लग्नाला कुठं जायचं आहे काय. पूर्वी जुने लोक रोजनिशी वापरायचे. आता डायरी नाव आलंय. झोपताना ते दिवसभरामध्ये काय काय दिनक्रम झाला, कोणाला किती दिले, कोणाकडून किती आले, आज शेतात काय, सगळी माहिती त्याच्यावर लिहायची. एकादशी केव्हा, चतुर्थी केव्हा, खिशातलं ती कॅलेंडर आहे. म्हणून ज्याला लागेल त्यांनी गाडीतून घ्या. कॅलेंडरची किंमत आहे 50 रुपये, डायरीची 25 आहे. पण तुमच्यासाठी 20 रुपयाला डायरी दिली जाईल. घेताना फक्त सावकाश घ्या. तुम्ही घेणारे भरपूर आहे, द्यायला तिथं एकटा आहे. फक्त 15 मिनिट गाडी तिथं उभी राहील. पुढं मला पुढच्या प्रवासाला जायचं असल्यामुळं ज्याला लागेल त्यांनी गाडीतून घेऊन जा. दुसरे निवेदन 15 जानेवारी ते 22 जानेवारी ज्ञानोबारायांना जन्माला येऊन 750 वर्षे पूर्ण झाल्यामुळं आळंदीला जिथं ज्ञानोबारायांची समाधी आहे तिथं 750 वर्ष झाल्यामुळं 750 वाचक बसून ज्ञानेश्वरीची पारायण करायचे ठरलंय. 500 ते 550 लोकांची यादी झाली. 200-250 लोकांची अजून गरज आहे. जर तुमची इच्छा असेल तर 15 जानेवारी ते 22 जानेवारी, पण 2 दिवसामध्ये नाव नोंदणी करायची. 750च्या वरी एक वाचक घ्यायचा नाही, कारण तिथं बसतच नाही कोणी. म्हणून संतवीर बंडातात्या महाराज कराडकर, उर्वरे रामरावजी महाराज ढोक, उर्वरे परमपूज्य गाथामूर्ती राऊत बाबा आदी करून मोठमोठ्या दिग्गजांची कीर्तन होणार आहेत. पंडित रघुनाथजी खंडाळकर गुरुजी, पंडित कल्याणजी गायकवाड गुरुजी अशी मोठमोठी भजनं त्या ठिकाणी होणार आहेत. आपण सर्वांनी त्या कार्यक्रमाला यावं. किती जरी समाज आला म्हणजे नोंदणी होईल तेवढा बरं का. तर त्यांची राहण्याची, सकाळच्या नाश्त्याची, दुपारच्या जेवणाची, संध्याकाळच्या जेवणाची ह्याच्यात नवल नाही. तुम्हाला जर इथून आळंदीला त्या कार्यक्रमाला यायचं असेल, इथून आळंदीला येण्याची आणि कार्यक्रम झाल्यानंतर आळंदीतून तुमच्या गावात पोच करण्याची म्हणजे येण्या जाण्याची सुद्धा व्यवस्था ज्याचं त्यानं करायची आहे. येणं जाणं म्हणलं की कानं टाव करून ऐकायला लागले. तसं तर तुम्हाला तर अर्ध तिकीटच आहे आणि तुम्हाला हा पर्व काळ आहे. भक्तिमती मातांना
कारण 14 तारखेला मकर संक्रांत आहे. वाण द्यायला ते व्यवसायाला तिथं आळंदीला यायचं माऊलींकडे आणि 15 तारखेपासून कार्यक्रम सुरू आहे. काल्या दिवशी म्हणजे 22 तारखेला आळंदीत जेवढे साधक विद्यार्थी महाराज मंडळी आहेत त्या सर्वांना आम्ही भोजन ठेवलंय, वैष्णव भोजन म्हणून. आणि बेत पण साधा नाही, 7 दिवसात एक पदार्थ डबल येणार नाही. आणि काल्या दिवशी आम्ही गुलाबजामन ठेवलेत पोटभर. पुन्हा काही काही म्हणतील मग कमीत कमी 13-14 हजार विद्यार्थी एवढी पंगत कोण घालायला. आम्ही काय केलं, जे कोणी 11,000 रुपये देतील त्यांना काल्याच्या पंक्तीचं यजमानपद देणार आहे. 17 का 18 लोक झालेत. एक अंदाजे 3.5-4 लाखापर्यंत पंगत जाईल. त्या अंदाजे 15 ते 20 हजार लोकांची. जर कोणाची इच्छा असेल तर जे काल्याची पंगत करणारे त्याला ज्ञानोबारायांच्या पादुकाला अभिषेक घालायला मिळेल. इकडं 1000 लोक जीव घातल्यावर जे पुण्य आहे ते थोडक्यात मिळवायचं असेल तर एक ब्राह्मण जीव घाला. 1000 लोकांचं पुण्य एक ब्राह्मण जीव घातल्यावर आहे. असे 1000 ब्राह्मण जीव घातल्याचं पुण्य मिळवायचं असेल तर इंद्रायणीच्या तीरावर ज्ञानोबारायांच्या समाधीसमोर अलंकापुरीमध्ये आमचा एक साधक जीव घाला, 1000 ब्राह्मण जीव घातल्याचं पुण्य आहे. मी म्हणत नाही, एकनाथ महाराज म्हणतात, गावंडे सहस्त्र ब्राह्मण तृप्त केली पूर्ण क्षेत्रीचा एक, क्षेत्रावरचा एक जीव घातल्यावर सुकृती तुलेची जा. एक जीव घातल्यावर तेवढं पुण्य. आग्रह कोणाला नाही, पण जर कोणाची इच्छा असेल तर, आणि कोणाच्या भाग्यात आहे तिथं आळंदीला पंगत घालणं, जीव घालणं. म्हणून आपण सर्वांनी ज्यांना शक्य, माझा फोन नंबर आपल्याकडे आहे, महाराज मंडळीकडे आहे, यांनाही विनंती आहे. आपले भाऊराव असतील, मच्छिंद्रनाथ भाऊ, आपल्या त्र्यंबकराव असतील, बबनराव असतील आणि मनोहरराव, यांनाही विनंती आहे. आपल्या वैकुंठवासी ज्ञानबारावजी मसाजी कल्याणकर यांच्या स्मरणार्थ आपण तिथं अन्नदानात सहभाग घेऊ शकता. ज्यांना यायचं असेल त्यांनी या, पण नाव नोंदणी करणं आवश्यक आहे. चाल घ्यायची का? विठ्ठल जय जय विठ्ठल.